पाचवा क्वेश्चन, ड्रॉविंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. आता ड्रॉविंग अकाउंट हे नॉमिनल अकाउंट नाही आहे, कारण नॉमिनल अकाउंटमध्ये इन्कम, एक्सपेन्सेस, लॉसेस येत असतात. पण इथे ड्रॉविंग हे पर्सनशी रिलेटेड असतं, म्हणून ते पर्सनल अकाउंट आहे. तर याचं तुम्ही रिझन देऊ शकतात, उत्तर देऊ शकतात फॉल्स, आणि रिझन देणार ड्रॉविंग मीन्स अमाऊंट विथड्रॉन बाय ओनर फ्रॉम बिझनेस अँड ओनर अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. दॅट्स वाय ड्रॉविंग इज नॉट नॉमिनल अकाउंट, इट इज पर्सनल अकाउंट. त्यानंतर 6वा क्वेश्चन, आउटस्टँडिंग सॅलरी इज अ नॉमिनल अकाउंट. आउटस्टँडिंग सॅलरी हे नॉमिनल अकाउंट आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे फॉल्स, कारण आउटस्टँडिंग शब्द आला आहे. आउटस्टँडिंग हे एखाद्या पर्सनला रिप्रेझेंट करतं, त्याच्यामुळे सॅलरी पेएबल टू ॲन एम्प्लॉई मीन्स आउटस्टँडिंग सॅलरी. ॲज एम्प्लॉईज इज इन्वॉल्ड, आउटस्टँडिंग सॅलरी इज नथिंग बट पर्सनल अकाउंट. आउटस्टँडिंग सॅलरी हे पर्सनल अकाउंट आहे. त्यानंतर आपल्याला 6वा क्वेश्चन, आउटस्टँडिंग सॅलरी इज अ नॉमिनल अकाउंट, याचं आन्सर फॉल्स देता येईल. त्यानंतर 7वं, लोन अकाउंट इज पर्सनल अकाउंट. लोन हे पर्सनच घेत असतात, म्हणून लोन अकाउंट इज पर्सनल अकाउंट, याचं आन्सर ट्रू आहे. अमाऊंट रिसिव्ड और पेड फॉर अ टेम्पररी पीरियड फ्रॉम फॉर्म और टू अ पर्सन इज नोन ॲज लोन अकाउंट. हिअर पर्सन इज इन्वॉल्ड, दॅट्स वाय लोन अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. त्यानंतर 8वा क्वेश्चन, गुडविल अकाउंट इज अ रिअल अकाउंट. यस, इट इज ट्रू. गुडविल इज अ इंटेंजिबल असेट, दॅट्स वाय इट इज रिअल अकाउंट. त्यानंतर ट्रेड डिस्काउंट अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. ट्रेड डिस्काउंट हे नॉमिनल अकाउंट आहे, तर याचं करेक्ट आन्सर फॉल्स आहे, कारण वेन डिस्काउंट इज अलाउड टू कॅटलॉग प्राइस और लिस्ट प्राइस, it is known as trade discount, which is general discount to be allowed to every customers. From accounting viewpoint, it is not to be recorded in the books, so we can say that trade discount itself is not an account. म्हणून ट्रेड डिस्काउंट हा कुठल्याही पुस्तकात रेकॉर्ड केलेला नसतो, त्याच्यामुळे तो कुठल्याही अकाउंटमध्ये पर्सनल, रिअल, नॉमिनलमध्ये दिसत नाही. त्यानंतर 10वा क्वेश्चन, पर्सनल ट्रान्झॅक्शन ऑफ प्रोप्रायटर आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ बिझनेस. नाही, तर ते याचं करेक्ट आन्सर फॉल्स आहे. ॲज पर बिझनेस एंटिटी कन्सेप्ट, बिझनेस इज सेपरेट and distance unit from the owner, so personal transaction of proprietor are not be recorded in the books of account of business. Next, motor car account is a real account. 11 नंबरचा क्वेश्चन, मोटर कार अकाउंट इज अ रिअल अकाउंट. मोटर कार ही आपली असेट असते, म्हणून रिअल अकाउंट हे करेक्ट ऑप्शन आहे, म्हणून याचं आन्सर असणार आहे ट्रू. मोटर कार इज ॲन असेट फॉर द बिझनेस अँड असेट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. नेक्स्ट 12 नंबरचा क्वेश्चन सांगितलं आहे, द रूल्स ऑफ नॉमिनल अकाउंट इज डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. तर नॉमिनल अकाउंटचा रूल्स डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर हा आहे का? तर आन्सर आहे नाही. डेबिट वॉट कम्स इन अँड क्रेडिट वॉट गोज आउट हा नियम आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर असेल फॉल्स. याचं रिझन तुम्ही देणार, द रूल्स ऑफ नॉमिनल अकाउंट इज डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. त्यानंतर 13 नंबरचा क्वेश्चन, बँक लोन अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. बँक लोन अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. याचं करेक्ट आन्सर आहे फॉल्स, कारण इट इज पर्सनल अकाउंट. बँक लोन
हे एखादा व्यक्ती घेत असतो, यासाठी याचं करेक्ट ऑप्शन पर्सनल अकाउंट असणार आहे. याचं रिझन देणार, अमाऊंट ऑफ लोन गिवन बाय बँक इज नोन ॲज बँक लोन. हिअर bank is a legal entity, therefore we can say that bank loan account is a personal account. त्यानंतर 14 नंबर, asset is equal to capital plus liabilities. आपण इक्वेशनचा हाच रूल बघितला आहे, म्हणून this statement is true. त्यानंतर याचं रिझन आपल्याला असं म्हणता येईल की टोटल लायबिलिटीज प्लस टोटल कॅपिटल इज इक्वल टू टोटल असेट. दॅट्स वाय इट इज ट्रू. त्यानंतर 15 नंबरचा क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन दिला आहे, ट्रेडमार्क अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. तर ट्रेडमार्क अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे, कारण इट इज इंटेंजिबल असेट. तर याचं रिझन देणार, ट्रेडमार्क इज ॲन इनविजिबल असेट फॉर द बिझनेस अँड एव्हरी असेट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. दॅट्स वाय इट इज फॉल्स अँड ट्रेडमार्क अकाउंट इज अ रिअल अकाउंट. नंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाचवा क्वेश्चन दिसतोय, फिल इन द ब्लँक. तर रिकाम्या जागा पूर्ण करा. तर लक्ष द्या, पहिलं, इन्क्रीज इन असेट इज डेबिटेड अँड डिक्रीज इन असेट इज डॅश डॅश. तर इट इज क्रेडिटेड. त्यानंतर सेकंड, असेट इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस डॅश डॅश. याचं करेक्ट ऑप्शन आत्ताच आपण बघितलं, कॅपिटल. त्यानंतर थर्ड, इन्क्रीज इन कॅपिटल इज क्रेडिटेड अँड डिक्रीज इन कॅपिटल इज डॅश डॅश. तर तिसऱ्याचं डेबिटेड असायला पाहिजे. त्यानंतर चौथं, सायंटिफिक अँड कंप्लीट सिस्टम ऑफ रेकॉर्डिंग इज नोन ॲज डबल एंट्री सिस्टम. त्यानंतर पाचवा क्वेश्चन, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. जर तुमचे नियम पाठ असतील, रूल पाठ असतील, तर हे सर्व सोपं जाईल तुम्हाला. नंतर 6वा क्वेश्चन, लँड अँड बिल्डिंग अकाउंट इज डॅश डॅश अकाउंट. तर लँड अँड बिल्डिंग इट इज रिअल अकाउंट. दॅट्स वाय इथं रिकामी जागा असणार आहे, रिअल अकाउंट. 7वा क्वेश्चन, कॅश बुक अँड पर्सनल अकाउंट आर ओनली मेंटेन अंडर डॅश डॅश सिस्टम. कॅशबुक आणि पर्सनल अकाउंट हे फक्त सिंगल एंट्री सिस्टममध्येच आपण रेकॉर्ड करत असतो, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे सिंगल एंट्री सिस्टम. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेजवर 8वा क्वेश्चन सांगितला आहे. 8वी रिकामी जागा विचारतायत, डेबिट वॉट कम्स इन अँड क्रेडिट वॉट गोज आउट इज द रूल्स ऑफ डॅश डॅश अकाउंट. तर कोणत्या अकाउंटचा रूल आहे, तर रिअल अकाउंटचा रूल आहे. त्यानंतर 9वं, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट इज डॅश डॅश टाईप ऑफ अकाउंट. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट हे कोणत्या प्रकारचं अकाउंट आहे, कारण ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आपले खर्च होत आहेत, म्हणून इट इज नॉमिनल अकाउंट, नॉमिनल टाईप ऑफ अकाउंट. त्यानंतर 10वा क्वेश्चन, एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज डॅश डॅश इफेक्ट. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे किती इफेक्ट जातात, तर इच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅव टू फोल्ड इफेक्ट, म्हणून याचं आन्सर आहे टू इफेक्ट किंवा टू फोल्ड इफेक्ट. त्यानंतर 11 नंबरचा क्वेश्चन, डॅश डॅश अकाउंट आर अकाउंट्स ऑफ प्रॉपर्टीज अँड असेट. तर कोणत्या प्रकारचं अकाउंट हे प्रॉपर्टी आणि असेटचं अकाउंट आहे, तर आन्सर आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीज असेट आपण रेकॉर्ड करतो. लास्ट, लॅपटॉप अकाउंट इज अ डॅश डॅश अकाउंट. तर याचं परत आन्सर आहे लॅपटॉप ही असेट आहे, म्हणून रिअल अकाउंट. अशा पद्धतीने आपल्याला सर्व ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन सॉल्व करता येत असतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.